शिवसकाळ मित्रांनो, मी वेदांत कोरे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत तिकोना किल्ल्यावर आणि आपल्या सोबत आपली गँग ओम भाऊ। आणि जर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघितले असतील तर त्या अख्ख्या व्हिडिओचा मीमचा किंग आमचा वरच भाऊ। किल्ले तिकोन्याला जाण्याकरिता आम्ही वापरलं ट्रेनचा मार्ग। ट्रेन धरून आम्ही पोचलो कामशेदला। कामशेदवरून आम्ही एक रिक्षा घेतली आणि गडाच्या पायथ्यापर्यंत पोचलो आणि मग आम्ही गड सर करायला चालू केलं। पाच ते 10 मिनिटात आम्ही पोचलो किल्ल्याच्या प्रवेश दरवाजापाशी। किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आपण। महादरवाज्यातनं आत आल्यावर, महादरवाजा तर नाही पण पहिल्या दरवाज्यातनं आत आल्यावर ही तटबंदी दिसते आपल्याला, काही जी ढासळलेली पडलेली आहे। आता आपण त्या स्पॉटला चाललोय, म्हणजे एक पॅच आहे एकदम सरळ आहे, तर चला बघूयात। तर आता आपण आलेलो आहोत किल्ल्यावरील दुसऱ्या दरवाजापाशी। हे तरुण बुरुज आहे आणि इथनं आतमध्येच प्रवेश आहे ना आपल्याला प्रवेश। वर आल्यावर काही असं आपल्याला तिकडं जायचंय। इसवी सन 1595 मध्ये मलिक अहमदनी तिकोना किल्ल्यावर आक्रमण करून तिकोना किल्ला निजामशाहीच्या ताब्यात दिला होता। पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये कर्नाळा, लोहगड, माहुली, सोनगड, विसापूर व तिकोना असे गडकोट घेऊन महाराजांनी निजामशाहीचा कोकण प्रांत स्वराज्यात दाखल करून घेतला। गडावरील हनुमान मंदिरातली मूर्ती पूर्णपणे दगडात कोरलेली आहे। इसवी सन 1665 मध्ये मिर्झा राजे जयसिंग यांनी या प्रदेशात आक्रमण करून स्थानिक गावांवर हल्ला केला, पण किल्ला रोखून धरला। पुढे जाऊन 12 जून 1666 मध्ये राजांनी पुरंदराचा तह केला आणि तिकोना किल्ला देखील त्यांच्या हाती। मुघल योद्धा कुबाद खान ह्याच्या हाती हा किल्ला सोपण्यात 18 जूनच्या दरम्यान हा किल्ला कुबाद खानला सोपण्यात आला, पण पुढे जाऊन हा किल्ला परत एकदा मराठ्यांच्या ताब्यात आला होता। माझ्या माग जे दिसतंय ते राम ध्यान मंदिर असं लिहिलेलं आहे त्याच्यावर। सो चला आपण आता तिकडं चाललोय, ते बघू आणि मग वरती जाऊन बघूयात की अजून गडावर अवशेष काय काय उरलेत। महत्वाचं ते तटबंदीचं काम चालू आहे आणि तटबंदी हे तयार करताय। तर आता आपण मंदिराचं दर्शन घेऊ आणि वरती जाऊ। मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, आता आपण वर चढाई करायला परत चालू केलेला आहे। गडावरील चुन्याचा घाण आहे हा, ज्याला ब्लॉक केलेला आहे तिकडे। खूपच मोठे त्याचे काय काय पॉईंटचे। जगदंब आपण आलेलो आहे मुख्य दरवाजापाशी। आता इथूनच तो खरा पॅच आहे जिथं वाट लागणार आहे, चला बघूयात। सध्या आपण आहोत गडावरील तिसऱ्या दरवाजापाशी। टोटल या गडाला 4 दरवाजे आहेत, त्यातला एक महादरवाजा देखील आहे जो हा पॅच पार केल्यानंतर दिसतो। या दारावरनं वर आलं की असे थरारक आपल्याला पायऱ्या बघायला भेटतात आणि लगेच बाजूला एकदम खोल अशा पाण्याची टाकी आहे आणि गुफा आहे, 2-3 गुफा आहेत असे। आणि आता इथं तिकोना किल्ल्यावरचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य बघा। आता हा आहे ना, हा विसापूर आहे आणि त्याच्याच बाजूला लोहगड आहे। विसापूर, लोहगड आणि इकडं
पावना धरण आहे आणि त्याच्या तिकडंच एक किल्ला आहे, तो म्हणजे किल्ले तुंग. तिकडे देखील जायचं आहे आपल्याला. आणि आता आम्ही थांबलोय किल्ल्याच्या बुरुजावर आणि इथं जरा फोटो विटो काढू आणि मग वर जाऊ. हे जे काय माझ्या मागचं तुम्ही पायऱ्या बघतायत हे पूर्णपणे कोरीव पायऱ्या आहेत. आणि हे जर सबूत जर कोणी मागितलं तर या साईडला आहे ना खोदायचे सरळ सरळ असे निशाण दिसत आहेत. हे पूर्णपणे कोरीव पायऱ्या आहेत आणि एकदम सरळ आहेत. चला आता आपण वरती जाऊयात आणि मुख्य दरवाज्यातनं प्रवेश करून महादेवाच्या मंदिरात जाऊ आणि किल्ल्यावर अजून बघूयात की अजून काय काय. चला. किल्ल्यावरील महादरवाजाचे बुरुज व महादरवाजा असा बांधला गेलेला आहे की शत्रूला खालच्या बाजूने कुठल्याही साईडनी हा महादरवाजा दिसूनच येणार नाही. इथून लक्ष ठेवण्याकरिता असेल आणि इथून जर शत्रू आला तर इथनंच बाण मारून त्याला ठार करता येतं किंवा मग गरम तेला ह्याच्यातनं टाकता येतं आणि गरम पाणी पण टाकतात काही काही वेळेस उकळतं एकदम. आता आपण लेणीकडे जाऊ. इथं देखील तसंच आहे, इथं देखील बुरुज तसाच आहे आणि हे महादरवाजाचं वरचं भाग. आता आपण चाललोय लेणीपाशी आणि लेणीपाशी जाताना महादरवाजाचा नजारा कसा दिसतो ना सांगतो तुम्हाला. हा मुख्य दरवाजा आहे किल्ल्याचा आणि इथून हा असा परिसर दिसतो. इकडं पाण्याची टाकी आहे पिण्याच्या पाण्याचं, पायऱ्या देखील खाली जाण्याकरिता. आणि इकडे देखील 2 टाकी आहेत, एकदम वेगळे आहेत ते. आणि इथं सुद्धा टाकी आहे बट पाणी नाही आहे त्याच्यात. आणि ह्याला पाहण्यासाठी तिथून देखील असं छोटंसं. आणि इथं लेणी आहे, इथं बसून आराम वगैरे करू शकतात. ही शक्यात शक्य मावळ्यांची थांबण्याची जागा असावी, कारण महादरवाजा आणि त्याच्या बाजूलाच लेणी म्हणजे आपण तेच सांगू शकतो की मावळ्यांची थांबायची जागा असावी. ही इथनं वर जायचंय, समोरची वाट दिसते तुम्हाला, इथनं वर जायचंय. आणि आपण सध्या किल्ल्याच्या एकदम टॉपला आहे. अजून ह्याच्यापेक्षा वर हा जो दिसतोय कडा किंवा माझ्या मागं जो काय तुम्ही परिसर बघताय तो सगळा आहे ना मंदिराचा परिसर आहे वरचा. तर चला जाऊयात. सध्या आपण तिकोना किल्ल्याच्या एकदम टॉपवर आहोत, जिथं मागं तुम्हाला महादेवाचं मंदिर दिसत असेल. महादेवाच्या मंदिरापाशीच एक अंडरग्राउंड गुफा आहे, एकदम खाली आहे. तर चला बघूयात आपण काय गुफेत आणि काय नाही. शक्यच शक्य इथं बसण्याकरिता जागा केली असावी, कारण वरती तर अजून मला कुठलंच असं वास्तव दिसलेलं नाही की ज्याच्यावर आपण आराम करू शकतो किंवा काय. आपण ह्या वाटेने वर आलेलो इथनं असं आणि सरळ महादेवाच्या मंदिरात. आणि आता आपल्याला वर जायचंय. इथून पुढून समोर भगवा ध्वज दिसतोय. आता वरती जाऊ, पलीकडच्या बाजूने बघू काय चांगला नजारा दिसतोय किंवा अजून काही अवशेष असतील तर ते बघूयात.
आणि मग गड उतार होऊया. आता आपण मंदिराच्या वरच्या टप्प्याला आहे. इथं मंदिर आहे, इथनं आम्ही वर आलो आणि आता इथं काही अवशेष सापडलेले आहेत. जसं की आता हे शक्य राजवाडा असावा, कारण समोरचा अवशेष आणि हितलं असं बघून तरी तसंच वाटतंय. समोर देखील जाऊ, आता पाहूयात अजून काय आसपास आहेत का, तो पण शोधतोय. आणि हा भाऊ पण बघतोय की कुठं काय आहे. अशा प्रकारे हे अवशेष आहेत उरलेले. पाण्याचा तलाव, आयुष्यपत किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा पाण्याचा टाका जो घाण झालेला आहे, नाहीतर आपण पाणी भरला असता ह्याच्यात. आणि तो आपला भगवा ध्वज. आणि तिथं देखील बुरुज आहे एक. तो कुठला बुरुज आहे, बुरुजाचं असं नाव वगैरे काही लिहिलेलं नाही इथं, बट इट्स ओके. आणि इकडं तलावापाशी जाऊ आपण आता खाली थोड्या वेळातच. आणि इकडं हे जे अवशेष आहेत ते माझ्या हिशोबाने असं वाटतं की हे राजदरबार असावं किंवा राहणीमानाचं ठिकाण, महल काही असेल. आणि इथनं हा नजारा दिसतो. इथं तलाव, इथं बुरुज आणि हे आपलं पावना धरणचं पाणी. आणि हे जे माझ्या बोटाच्या समोर तुम्हाला दिसतंय हा आहे तुंग, हा आहे लोहगड आणि त्याच्या समोरच आहे विसापूर. असे हे किल्ले. आणि हा ज्याच्यावर आपण थांबलोय तिकोना, असे हे 1 2 3 4 किल्ले असे सोबत आहेत. अजून पुढं आहे, तुंगाच्या पुढं अजून बरेच किल्ले आहेत जे आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्याला अजून वेळ आहे. तर चला. ओम भाऊनी हे आणलेले कुठले आहेत, आलू के पराठे. आलू के पराठे लावले. आणि मी काय आणलंय, शेपूचे आणलेत मी. आणि भाऊनी भाजी आणली आहे ह्याची डाळ कांद्याची. मी हा एक स्प्राईट आहे थंडगार एकदम. आणि हे मी आणलंय टाइमपासला. आणि ह्याच्यात शेपूचे पराठे आहेत, बाकी काही नाही एवढं. आणि हे शेंगाची चटणी. हे अशा प्रकारे आम्ही हा नजारा घेत मस्तपैकी आता जेवण करू. जेवण वगैरे करून मस्तपैकी आराम करू, कारण मस्त आम्हाला स्पॉट भेटलेलं आहे. आणि मग निघूयात. चला. तर आता आम्ही निघालोय, म्हणजे गड उतार होतोय. आताशी 1 वाजलेत, पण आम्ही विचार केला खालच्या लेण्यांपाशी जाऊन आराम केलेलं परवडेल. आता सावली जायला लागली तिकडून, आता खाली जातो आम्ही आणि मग जरा आराम करतो तिकडं. परत 2 वाजूस्तवर टाइमपास करायचं काही, कारण आपली रेल्वे आहे 3ला. 2ला जर आम्ही गड उतार व्हायला चालू केलं ना तरच पोहोचू शकतो त्या वेळेत. काही आल्यानेच जायचं तिकडं जरा पाणी आहे ना म्हणून. चलो आता गड उतार म्हणजे 50% गड उतार होऊन घेणार आहे आम्ही. मुख्य दरवाजापर्यंत जाणार फक्त. तर मित्रांनो आम्ही आलो लेणीपाशी. परत तिकडं जे पाण्याच्या टाकी आहे आम्ही ऑलरेडी 2 बाटल्या भरून घेतलेले आहेत तसे. पण स्पेशली तुम्हाला दाखवायला की जर एखाद्या किल्ल्यावर पाण्याच्या टाकी भेटली तर त्याच्यात पाय न टाकता तुम्हाला पाणी कसं काढायचं ते दाखवतो. चला. टॉर्च मारायची काही दिसणार. आता ही बॉटल घेतली, एक कॉर्नर धरला आपण जिथं आपण सेफली पाणी काढू शकतो. बॉटल जरा फिरवली आहे. असं का करायचं, कारण आसपासची घाण जेवढी असेल ना तेवढी निघूनही जाते. प्लस मासे वगैरे असतील ना तर ते देखील लांबवतील. जर तुम्हाला वाटलं की पाणी जरा स्वच्छ झालेलं आहे तर फक्त बॉटल उचकायची आतमध्ये. ही अशा प्रकारे आपली पाण्याची बॉटल भरून झाली. आणि पाण्याचा टेस्ट तर मी तर केलेलं आहे, मला एकदम आवडलं. तू पहिल्यांदा केलंस ना असं फिर. हां. कसं वाटलं तुला पाण्याची चव? म्हणजे एकदम थंड होतं, चांगलं होतं, चविष्ट होतं एकदम. आणि कोणीतरी म्हणत होतं बरं काय मला की
हे बेनं झोपलंय ना, हे बेनं मला काय म्हणलं माहिती का, पाण्याचं आम्हाला एलर्जी. उठकी आता, हा उठकी. वरद होतो वरद. सूट होत नाही पाणी असं म्हणलं मी. सूट होत नाही अरे म्हणजे प्रत्येक किल्ल्यावरचं पाणी सगळ्यांना सूट होतं असं पाणी असते, आणि ह्याला बी आवडलंय पाणी, सांगत नाही फक्त. मला पण आवडले, मी पिलेले. एकदम गोड आणि थंड पाणी असतं, एकदम छान असतं पाणी. तर चला आता जरा आम्ही आराम करू, परत त्याच रुटीनला लागणार, जरा आराम करणार, मग घरी जाणार. एक छोटीशी खबर द्यायची तुमच्या सर्वांना की अख्ख्या तिकोना किल्ल्यावर आमच्या तिघांशिवाय अजून कोणच नाही. काही 2 जण आली होती, ती पण रिटर्न गेली. तर ह्या वक्ताला आमच्या तिघांशिवाय अख्ख्या गडावर कोण नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की आम्ही आता महादरवाजाच्या बुरुजाच्या इथं चढलेलो आहे. इथं हे जे नाही हे अशा प्रकारे इथं लावलं जात असत, डिझाईन एक नंबर दिसत असेल. हा हे बघ की कमळासारखी, भारी आहे. पण मला हे भारी वाटतंय की आपण तिघच आहे अख्ख्या गडावर, आणि नुसता मस्ती चालू आहे आपली. तशी मस्ती नाही, रिस्कवाली नाही. कुठं पाणीच भर, कुठं झोपच. भाऊ झोपत होते, भाऊला उठवलं, म्हणलं चल पहिले आपण काही फोटोज घेऊ. आणि जर ते फोटोज बघायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझी इन्स्टा ID आहे, तिथं जाऊन बघू शकता. आणि फॉलो नक्की करा तिकडे जाऊन पण. तर आता आपण निघालो आहोत, गड उतार होतोय आता. हळूहळू आम्ही तिघच्या तिघ गड उतार होणार आहे. मी व्हिडिओ चालू ठेवतोय कारण त्या पॅचवर मला बघायचं की आपल्या पोरांचे कसे हादरते. आणि त्या पॅचवर चाललेला आहे थारला धरून. आणि इथनं खालचा नजारा कसा दिसतोय ते दाखव. गोप्रो पडू नकोस बाबा. उतरताना समोर पावसाळ्यात लय बेकार खतरनाक दिसत असेल. आणि खाली असं एकदम स्ट्रेट पायऱ्या दिसत आहेत. वरच शेट खाली पण गेले लगेच, म्हणजे वरच कावडं. हळूहळू रशीला धरून रिस्क न घेता उतरायचं आहे आपल्याला. पावसाळ्यात मी आलतो एकदा लहान असताना, तेव्हा लय घाबरत होतो, कारण तेव्हा मी जास्त असं गड किल्ले करत नव्हतो. जेव्हा किल्ले चालू केले चढायला, हा माझा 20वा किल्ला आहे, पण तेव्हा गोप्रो नव्हता म्हणून शूट होत नव्हते. आता गोप्रो आलेले ते किल्ले मी रिपीट मारायचा प्रयत्न केला. कोण उतरलो ना भाव. तर हा आपला तिकोना किल्ला जो आपण आता सोडलाय. आणि आता आपण चाललोय जरा रोडपाशी, तिकडे जाऊन जरा एखाद्या दुकानात थांबू, लिंबू पाणी वगैरे घेऊ आणि मग निघूया. लिंबू सरबत मागवलेलं आहे आपण इथं एका गडाच्या पायथ्याशी दादाचं दुकान आहे, तिथं थांबलोय. तर आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आणि जर अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की हा व्हिडिओ कसा होता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.